करवीर तालुक्यातील एका गावात मतिमंद तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयित नातेवाईक संजय जगन्नाथ सुतार याला अटक केली आहे। नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे। करवीर तालुक्यातील एका गावात मतिमंद तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडित तरुणी आपल्या आई वडिलांसोबत वास्तव्यास आहे। काही दिवसांपूर्वी तिला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तेथे वैद्यकीय तपासणी केली असता ती 3 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या प्रकारानंतर तिच्या आईने मुलीकडे विचारपूस केली। सुरुवातीला नातेवाईकांच्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेऊन वेगवेगळ्या बाजूंनी चौकशी सुरू केली। तपासादरम्यान संशयाच्या आधारे पोलिसांनी संबंधित नातेवाईकांकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे।